तर माझी एक मैत्रीण आहे, माय लाईफ मेमरीज म्हणून एक चॅनल आहे. नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि तुम्ही पाहू शकता बाहेर अजूनही सँडस्टॉर्म आहेच, गेलेला नाही आहे. तर मी मॉर्निंग वॉकला आली, राघवला घेऊन आली आज, कारण घरी कोणी नव्हतं. आणि तुम्ही पाहू शकता सकाळची वेळ आहे, खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि मला ना मॉर्निंग वॉकची एक ॲडिक्शन म्हणू शकता, तर ॲडिक्शन लागली आहे. आणि आज आमची किट्टी होती, तर किट्टीसाठी आम्ही अबुशगराला गेलो होतो. तिकडून आल्यानंतर म्हणजे मॉर्निंग वॉकवरून आल्यावर आणि मस्त असा पनीर पराठा ऑर्डर केला होता. त्यासोबत मिरच्या होत्या आणि दही भरपूर सारं दिलं होतं त्यांनी. तर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा घरी यायला निघालो. तर राघवला मध्येच बसवलं होतं मी, कारण तो थकला होता, जास्त वॉक नाही करू शकत तो. नमस्कार मंडळी, आणि आमची किट्टी संपलेली आहे. आता आम्ही घरी चाललो आहे आणि कृतिका आणि रेणू मागणं येतात. राघवला घेऊन मी पुढे आले, कारण त्याला हातामध्येच घ्यावं लागतं. तो झोपायला आला, आता जवळजवळ 12 वाजून गेलेत. सो म्हटलं की त्याला पटपट घेऊन जाईन, परंतु ते मागे राहिले, तर सोबतच जाऊ सगळे आम्ही. तर आता किट्टी वगैरे झाल्यानंतर घरी, म्हणजे अबुशगरावरून घरी जायला एक 25-30 मिनटं लागतात वॉक करत. आणि आता वातावरण चांगलं आहे, गरमी नाही आहे बाहेर, सो त्यामुळे आम्ही दोघेही मस्तपैकी वॉक करत आलो. तर राघव आता झोपेल, पण तो रडत नाही आहे. झोप जरी आली तरी शांत बसलाय. हो ना राघव? नमस्कार मंडळी, आणि आत्ता दुपार झाली, गाऊची येण्याची वेळ झाली आणि बाहेर छान असं ऊन पडलंय आणि राघव मागेच आहे. राघव चल, राग कम फास्ट. तर गाऊला आणण्यासाठी चालू आहे आम्ही. आणि राघव काही झोपला नाही. आम्ही किटीवरून आलो तरी पण दूध पिला आणि पुन्हा खेळायला लागला. सो म्हटलं नको झोपू, जोपर्यंत चांगली झोप येत नाही तोपर्यंत झोपवणंच नाही त्याला. त्यामुळे माझी एक्सरसाइज राहून गेली. तर आता इव्हिनिंगला करेल मी एक्सरसाइज वगैरे. का नमस्कार मंडळी, आणि संध्याकाळची वेळ आहे. तर आता वाजले आहेत 6:15. एक्सरसाइज वगैरे माझी झाली आहे, पुन्हा आंघोळ वगैरे झाली. आणि आता मी करणार आहे कुकिंग. संध्याकाळचं जेवण बनवायचं आहे मला. राघव झोपला आहे, ॲक्च्युली तो खूप उशिरा झोपला, म्हणजे ऑलमोस्ट गाव आल्यानंतर झोपला 3:15-3:30 वाजता. आणि सकाळपासून जागा होता. वॉक वगैरे करून आलो आम्ही आणि किट्टीवरून आलो. तरी किट्टीच्या तिथं झोप येत होती, परंतु हातामध्ये आणलं तर त्याची झोपमोड वगैरे झाली. सो त्यामुळे तो मस्त खेळत होता, तरी रडला वगैरे नाही. परंतु अजून झोपला तर 6:15 वाजून गेलेत आणि रात्री झोपणार नाही. तर मी लाईट वगैरे ऑन केली आहे तिकडची, परंतु काही उठायचं नाव घेत नाहीये. तर आज माझ्या मिस्टरांनी मला सांगितलंय की आलू मटार बनव, म्हणजे बटाटा आणि वाटाणा. तर मी आता इथे बटाट्याचा कुकर लावलेला आहे आणि बटाटेही छान बॉईल झालेत. तर मी आता स्वयंपाक करायला घेते. आणि एकदम क्विक रेसिपी आहे, माझ्याकडे बनवलेला मसाला आहे. तर मी आत्ता जस्ट मागच्या वीकमध्ये बनवला होता, तोच घालून मी बनवणार आहे. जी आपली पनीरची ग्रेव्ही असते, मटर पनीरची, तर ती सेम ग्रेव्ही आहे माझ्याकडे आत्ता जस्ट बनवलेली. सो मग मी तीच घालून देईन, परंतु ती फ्रीजरमध्ये आहे, तर ती काढून घेते आधी. आणि इथे बटाटे बॉईल झालेत, पीठ वगैरे मळून ठेवते. राईसचं माहिती नाही आता बनवायचं आहे की नाही, कारण राघव खातो त्यामुळे मोस्टली बनवते मी राईस.
आणि गाऊ कराटे क्लासवरून आली होती, तर गाऊने राघवला उठवून दिलं कारण बराच वेळ झाला झोपला होता, त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये माझा वेळ गेला. त्याला घेऊन आले इकडे आणि त्यानंतर इथे मी जिरा राईस लावला होता, मटार आलू मटारसोबत आणि सोबतच चपाती देखील बनवून ठेवली. तर अशा प्रकारे आमचं सिंपल जेवण होतं संध्याकाळचं आणि जास्त काही कष्ट घ्यायला लागत नाही. एकदम अर्धा ते पाऊण तासामध्ये स्वयंपाक होतो. आणि इथे राघवसाठी कर्ड राईस होता आणि चपात्याही झाल्या होत्या, परंतु राघव जास्त काही चपाती खात नाही, आमच्यासोबत थोडीफार खात. नमस्कार मंडळी, आणि आताच माझा स्वयंपाक झाला आहे. संध्याकाळची वेळ आहे, आता जवळजवळ 7:30 वाजलेत आणि बरेच दिवस झालं तुमच्यासोबत शेअर करेल म्हटलं, परंतु वेळच भेटत नव्हता. तर आज म्हटलं की थोडा वेळ काढून तुमच्यासोबत शेअर करावं. तर माझी एक मैत्रीण आहे, माय लाईफ मेमरीज म्हणून एक चॅनल आहे आणि तीच माझी मैत्रीण आहे, प्राजक्ता परंडवाल म्हणून. तर ॲक्च्युली त्यांचं गाव आणि आमचं गाव सेम आहे, त्यामुळे आमची म्हणजे ओळखही आत्ताच झाली, जस्ट एक 5-6 महिने झाले असतील आणि खूप छान मैत्री देखील झाली. तर त्यांचाही यूट्यूब चॅनल आहे आणि त्या आधी UKला होत्या, तर त्यांचे असेच घरगुती माझ्यासारखे व्हिडिओ असतात. तर आम्ही दोघींनी कोलॅबरेट केलं होतं काही व्हिडिओजला. तर मला मेसेजेस येत होते, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींचे येत होते की तू कोलॅबरेट वगैरे केलं आहे का. तर हो, आणि ॲक्च्युली ते दाखवतं की तुम्ही कोणासोबत कोणता व्हिडिओ कोलॅबरेट केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओला कोलॅबरेशन असतं, तर आपल्यावर आहे आपल्याला कोलॅबरेट करायचं की नाही. तर तुम्ही नक्की जाऊन पहा तो चॅनल माझ्या मैत्रिणीचा, माय लाईफ मेमरीज म्हणून आहे, आणि तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईबही करा. तर बऱ्याच दिवसापासून मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि कोलॅबरेशन म्हणजे काय असतं की माझ्या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत तर ते जे मी कोलॅबरेट केलेत ज्यांच्यासोबत, तर त्यांच्या चॅनलवरती त्यांच्या सबस्क्रायबरला ते शो होतात. तसे त्यांच्यासोबत त्यांनी माझ्यासोबत जे कोलॅबरेट केले तर ते माझ्या सबस्क्रायबरला शो होणार, असं असतं. तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत म्हटलं की शेअर करावं. माय लाईफ मेमरीज म्हणून चॅनल आहे, त्यांचेही खूप छान व्हिडिओ आहेत, घरगुती व्हिडिओ वगैरे आहेत. आणि त्या सध्या वाघोलीमध्ये राहतात, पुण्यामध्ये. तर आधी त्या UKला होत्या आणि आत्ता शिफ्ट झाल्यात नवीनच. तर माझेही त्यांच्यासोबत म्हणजे काही व्हिडिओ कोलॅबरेट आहेत, तर त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. कोलॅबरेशन केलेलं आहे मी. तर आता आम्ही खाली चाललो आहे राघवला आणि गाऊला घेऊन खेळण्यासाठी. तर माझं तर घरातलं काम ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे, झोपही काढली आहे दुपारी मी छान. तर चला जाऊयात आता खाली. आणि सगळं घरातलं काम आवरल्यानंतर इव्हिनिंगला मी मुलांना खाली घेऊन जाते खेळायला. तर कर्ड राईस राघवने खाल्ला नव्हता, सो त्यामुळे त्याला घेऊन आले होते मी खाली कर्ड राईस, कारण मुलं खेळता खेळता खातात, परंतु खालीही तो खायला तयार नव्हता. आणि ते गाऊ आणि राघव छान खेळत होते. त्यानंतर वरती आल्यानंतर माझ्या मिस्टरांचं आणि गाऊचं जेवण झालं. मी लवकरच करते आणि क्लिनिंगही करून घेतलं मी. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉग.